हे आत्ता जे सगळं होतंय ना ते फक्त तुझ्यामुळे होतंय। तू माझं घर फोडलंस, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस। आज हा जो सतीशला अटॅक आलाय ना हाही तुझ्यामुळे आलाय, कळलं? तू जबाबदार आहेस या सगळ्याला। ऋषी सर सॉरी। तुम्ही माझ्यासाठी जर नयनतारा मॅडम संग भांडलाच नसता तर कदाचित सतीश काकांवर आज ही वेळ आलीच नसती। माझ्यामुळं उगं फुकट सगळ्यांनाच त्रास व्हायला। माझ्या नशिबाची वाईट वेळ आहे ती सगळ्यांनाच भोगायला लागते आणि हे मला नाही आवडत आहे। कमळी, नको स्वतःला एवढं ब्लेम करू। तुझी काही चूक नाही आहे। आपलं काय जे काय सिच्युएशन चालू आहे तसं चाललंय आपलं। तू काय आणि मी काय, आपण प्रायोरिटी आपल्या कर्तव्याला देतोय इतकंच, आणि ते बरोबर पण आहे, तसंच केलं पाहिजे। तू आईचं बोलणं नको एवढं मनावर लावून घेऊ। ती रागाच्या भरातनं काय बोलते तिचं तिलाही कळत नाही। हो होय, खरं कर्तव्य करून बी सगळ्यांना त्रासच होणार असेल तर मग काय अर्थ या सगळ्या गोष्टींचा? काय झालं? काही नाही, कुठल्या मातीची बनलीस तू ते बघतोय। कसं म्हणजे प्रत्येक वेळेला समोरच्याचा विचार आधी करतेस तू, कायम दुसऱ्याच्या दुःखाच्या त्याच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतःला त्रास करून घेतेस। त्यामुळे या सगळ्यामुळे तू खचतेस पण मागे हटत नाहीस। दॅट इज द बेस्ट क्वालिटी जी मला सगळ्यात आवडते तुझ्यातली। आणि म्हणूनच तू जेव्हा उदास असतेस ना तेव्हा मला वाईट वाटतं, पण तुझी काळजी तितकी नाही वाटत। कारण मला माहिती आहे की काही झालं तरी तू बाउन्स बॅक करणार, त्याला तोंड देणार आणि त्यावर मात करणार। मी बी माणूसच आहे सर, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं वाईट मला वाटतंयच की, टेन्शन येतंयच की। ते बरोबर आहे, पण डोंट वरी, सगळ्या गोष्टी होतील ठीक हळूहळू। आता सरोज काकू सापडले आपल्याला, इट्स अ बिग थिंग ना, तसंच सगळ्या गोष्टी हळूहळू होतील सॉल्व, डोंट वरी। ऋषी सर होय, हे सगळं ठीक आहे। खरं नयनतारा मॅडम, सतीश काकांची जी परिस्थिती झाली आहे त्यासाठी तुम्हाला दोषी ठरवत्यात, तुमच्यावर लय रागवलेत त्या। माहिती आहे मला, आणि तिचा राग घालवण्यासाठी मी काही नाही करू शकत। मला नाही माहिती तिचा राग कधी जाईल, कधी ती शांत डोक्याने विचार करेल, आणि मी नाही त्यासाठी वाट बघू शकत। मला इतकंच माहिती आहे की मी तुझी साथ नाही सोडणार आहे, आणि बाबा स्ट्रॉंग आहे माझा, तो होईल बरा। आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये तुझ्या आईला ह्या सगळ्यातनं बाहेर काढणं जास्त इम्पॉर्टंट आहे। मी तेच करणार, मी कायम तुझ्याबरोबर उभा आहे कमळी। नाही, माझ्या कमळीला काय बी करू नका, पाहिजे तर माझा जीव घ्या पण माझ्या पोरीला सोडा। काकी, माझ्या पोरी, काकी काय झालंय? तू एवढी काय घाबरली? तू काही स्वप्न बघितलंस काय? तू लांब हो आधी माझ्यापासून, लांब हो। तुला त्यांनी पाठवलंय ना? हं? तुला त्यांनी पाठवलंय ना? माझ्या कमळीला मारायला पाठवलं ना त्यांनी तुला? अगं नाही, तुला त्या माणसानीच पाठवलंय। माझा ना कोणावरच विश्वास नाही राहिलाय। माझा फक्त माझ्या आबांवर आणि आमच्या यांच्यावरच विश्वास आहे। बघा तुम्ही समधी माणसं मला फसवू काकी, वाटलं। अगं काय करायलीस काकी? जरा हळू बोल की, अगं कोणी ऐकलं तर तमाशा व्हायचा। मला माझ्या घरी जायला पाहिजे, मला माझ्या कमळीकडे जायचं आहे। अगं काकी, काकी तू शांत हो, जरा आराम कर काकी, तुला बरं वाटेल। मी हात जोडते, पाया पडते, मला जाऊ दे। काकी तू शांत हो, तू आराम कर, तुला बरं वाटेल काकी। आणि आता तर रात बी व्हायला लागली। आबा तिकडे माझी वाट बघत असतील। बाई आता काय करू? ही काकी काय बी ऐकाना झाली आहे। आता हिला शांत करायला कमळीच पाहिजे। मला गेलं पाहिजे। काकी काकी तू शांत हो, जरा आराम कर काकी, अगं कमळीला काय बी होणार नाही। आणि जर का मी घरी नाही दिसलो तर ती माणसं येतील आणि ती माणसं येऊन माझ्या कमळीला घेऊन गेली तर? नाही काकी काकी अगं शांत हो की काकी, काकी अगं तू शांत हो काकी। कमळे, नशीब बाई तू आलीस। अगं या आत्ताच्या आत्ता गावाला जायचं म्हणायला लागलं। हे पोरी, तू मला सांग, तू बोलली होती ना मला गावी परत नेणार म्हणून? अहो होय होय, मी तेच तर बघायला गेलो होतो की नाही। मग
त्याचं काय झालंय, इथं मुंबईत लय पाऊस पडायला लागलाय बघा, म्हणून सगळ्या गाड्याच बंद झाल्यात. आता मध्येच गेलो आणि कुठं अडकलो तर काय करायचं? मी नेणार म्हणजे नेणार, अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर मी इथं काय करू? मला तर काय बी कळत झालंय. अगं माझं गावी जाणं लय महत्वाचं आहे. मी म्हटलं होतं ना तुला, काय हे गेले त्यांच्या घरी सांगायला, ते आता परत येणार आहेत मला आणि माझ्या कमळीला घेऊन जायला. मग ते यायच्या आत मला परत गावी जायला नको. मी असं करतो, उद्या सकाळी जाऊन विचारून येतो. हा, मग त्यांनी ज्यादा गाड्या सोडल्या का आपण जाऊया की लगेच निघूया आपण. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा. हा, तुम्ही शांत व्हा, झोपा बघू आता. माझ्यावर विश्वास ठेवा. झोपा. आई, बाबांच्या तब्येतीत आता फरक पडत चाललाय बरं का. तुझी प्रार्थना आणि बाबांची इच्छाशक्ती बाबांना उभी करते. हो. बाबा अशक्त जरी दिसत असले तरी सुद्धा ते हारलेले किंवा खचलेले नाही आहेत बरं का. नाही बाबा? अजिबात नाही. अरे तुझ्या बाबांसारखा प्रबळ इच्छाशक्ती असलेला माणूस विरळाच, आणि केवढे कर्तबगार. तुला सांगते, हे दुर्दैव त्यांच्या वाट्याला आलं नसतं ना, तर आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी महाजन कुटुंबाचं नाव वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं असतं. खात्री आहे माझी. पण आई, अजून सगळं संपलं नाहीये बरं का. मला खात्री आहे बाबा पूर्ण बरे होतील. आई, मला काय वाटतं, आपण कमळीला बोलवून घेऊया, कारण तिच्या गावच्या तेलामध्ये ना काहीतरी जादू आहे असं वाटतं. ती आपल्याकडे राहत असताना बाबांच्या हातापायाला त्या तेलाने मालिश करायची ना, त्यामुळे बाबांच्या हातापायात ना खूप ताकद यायला लागली होती. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ तू. मलाही तसंच वाटत होतं. पण खरं सांगू का, त्या तेलापेक्षा ना कमळीमध्येच काहीतरी जादू आहे. त्या पोरीने एकदा काही ठरवलं ना की ते ती करतेच. बोलवूया तिला. अरे हो राजन, आपल्याला एकदा सतीशला जाऊन भेटायला पाहिजे रे. हो अगं, मला पण आश्चर्यच वाटलं की असं अचानक कसं काय त्याला हार्ट अटॅक आला. आपण लवकरच जाऊ त्याला भेटायला. काकी, तुम्ही म्हणला असता का तुमची कमळी लहान आहे? वय अगं एवढीशी तर आहे माझी पोर, पण लई गुणाची आहे. माझं समजा ऐकत्या. रोज सकाळी आबांसोबत तुळजाईच्या मंदिरात जाती, देवीला नमस्कार करती, संध्याकाळी शुभंकरोती म्हणतीया. समद्या पोरांना गोळा करते आणि शिवाजी म्हणतो, तानाजी म्हणतो, तेच खेळ सुरू दिसभर. आणि धावायला लागली तर अशी सुसाट पळत सुटते का कुणाच्या हाताला लागेल ती कमळे कसली. तिच्या मागे दिवस कसा जातो समजत बी नाही.